गुड मॉर्निंग मित्रांनो. दीपक सावंत. आज आपल्याकडे अपाची गाडी आली आहे आणि हिचं शॉकअप्सर पण म्हणून गाडीवरून शॉकअप्सर काढलेला आहे. गाडीचा नंबर आहे MH06M0137. ही हमरापूरवरतून आली आणि हिचा शॉकअप्सर हा दिसतोय तुम्हाला लिकेज झालेला आहे. आता आपण शॉकअप्सर भरणार आहोत. कसं भरायचं खोलू पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. हा अपाचीचा शॉकअप्सर आता आपण हायड्रोलिक प्रेसवरती खोलणार आहे. आपण जो तुम्ही बघताय तो हा हायड्रोलिक प्रेस आहे. हा 35 टनचा हायड्रोलिक प्रेस आहे. 35 टनच्या हायड्रोलिक प्रेसवरती खोलण्यासाठी आपण हा एक पार्ट बनवतो. हा पार्ट काय करतो की हा मुव्हिंग करतो, फिरतो इकडनं असा, आणि हा आपण ह्याच्यामध्ये लावलेला आहे, फिटिंग केलेला आहे हायड्रोलिक प्रेसवरती. हा आपण स्वतः बनवतो. तुम्ही बघू शकता याची सेटिंग कशी आहे. आपण त्याला 3 हे वायर वेल्डिंग केले, हा वायडिंग शिकला आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालून त्याला फिटिंग करणार आहोत. अशा पद्धतीची सेटिंग केलेली आहे. हा इकडनं खालून ह्याच्या आतमध्ये ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण हा कटवाला वायशर आहे. या वायशरला पण कट मारायला दिसतो. हा कट वायशर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे असा, आणि हा कट वायशर खाली दाबला जाणार आहे आणि मग आपण त्याला उघडणार आहोत. अशा प्रकारे हा टाईट केला आहे आणि हा आपण खाली दाबतो. हा आणि आता त्याला खाली दाबलेला आहे. अशा प्रकारे हा आता आपण स्प्रिंग लावला आहे आणि याला आपण आता वरती घेणार आहे. हा आता वरती काढणार. ओके. हा वरती आल्यानंतर ह्याच्यामध्ये एक 17चा नट असतो. हा 17चा पाना आहे आणि याला 17चा नट आहे. हा आपण लावलेला आहे तो, आणि ह्याच्यासाठी सपोर्टसाठी आपण एक पाईप देतो आहे. पाणी आहे का? आहे ना. हा आपण आता खोलणार आहे ना. नट काढलेला आहे. मळका ठेवा करा. खुलतो आहे. खुलला आहे. मग अशा अडकलेला होता. तर युनिकॉर्नचं गाडीचं काम निघालं ना, त्याशी तो मला गुरुवारी सुट्टी नाही मिळाली. आम्ही ॲडजस्ट केली होती. दादा तू गाडी घेऊन जा बोलू, मग सेकंड शिफ्टला जात असेल तर मग तू घेऊन जा. मग तो पण इस्पातच कामाला असते. हां, अशा प्रकारे हा खोलून झालेला आहे. आता पुढे आपण स्प्रिंग काढून त्याला बाहेर काढणार आहे. लोक खोलण्यासाठी खूप जुगाड करतात, पण आपल्याला करायची गरज नाही, कारण की आपला हायड्रोलिक प्रेस आहे आणि हायड्रोलिक प्रेसने आपण हा खोलत असतो. तर नट आता काढणार आहे आपण. हे खोलण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची पकड येईल जी लॉक करते, आणि ती लॉक केल्यानंतर हा नट आपण खोलतो आहे. ही स्पेशल पकड आहे जी नट खोलते. नट खोलण्यासाठी तिला आपण लॉक करतो आणि तेव्हा हा नट निघतो. हा नट खूप जाम असतो आणि ही पकड अशी किती जाम असलं तरी ती खोलते. ही स्पेशल पकड आहे. अशी पकड असते खोलण्यासाठी. आणि हे खोलून झालं आहे. आता पुढचं आपण शॉकअप्सर बाहेर काढणार आहे. हा हळूहळू वरती आला आहे, निघाला आहे, पण थोडासा हा उडणार आहे. स्प्रिंग आतमध्ये दाबली गेलेली आहे. अशा प्रकारे ह्याचा वायशर निघालेला आहे वरचा. हा वायशर नंतर ही स्प्रिंग आहे, हा काढलेला आहे. ही स्प्रिंग काढली आतमधनं. हा शॉकअप्सर ओपन झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की रबर आहे, जो दाब लागलेला आहे. हा आपण रबर काढलेला आहे आणि आता शॉकअप्सर बाहेर आला आहे. आता ऑइल आलेलं आहे. याला साफ करून खोलणार, ऑइल भरणार. ऑइल भरताना तुम्हाला दाखवतो. चालेल. अशा प्रकारे हा शॉकअप्सर खोललेला आहे आणि ह्याच्यामध्ये लिहिलं आहे वॉर्निंग दिलं की ह्याच्यामध्ये गॅस असतो, तो तुम्ही खोलू नका. पण ह्याच्यातला गॅस बीस निघून गेलेला आहे आणि ऑइल पण निघून गेलं आहे.
तर वॉर्निंग अशीच निघून गेलेली आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही. कारण की हा फेकतो वरती गॅस असता, आता गॅस नाही, ऑइल निघून गेलं आहे म्हणून तो हा असा हे झाला. आता जेव्हा ह्याच्यात आपण भरू तेव्हा हा असा हलणार नाही, खडाक खडाक करणार नाही, ह्याच्यामुळे गाडी आपटते खटाक खटाक अशी आवाजाने ऐकू शकता. आता आपण ह्याचं खोलून ह्याला आतमधून बाहेर काढणार.